महिला शक्ती भारताचा आणखी एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे। नारी शक्ती विधेयकावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे विधान केले। काँग्रेसने महिला शक्तीची गती रोखण्याचा प्रयत्न केला असं देखील पंतप्रधान म्हणाले। ते काय म्हणाले ऐकूयात। एक और महत्वपूर्ण पिलर भारत की नारी शक्ति है। नारी शक्ति अब विकसित भारत के निर्माण में तेजी से आगे बढ़ रही है, लेकिन नारी शक्ति की इस रफ्तार को कांग्रेस और उसके सहयोगियों ने कुछ दिन पहले रोकने का काम किया है। 5 राज्यांपैकी 3 राज्यांमध्ये भाजपने एक हाती सत्ता मिळवल्यानंतर मंत्री जयकुमार रावल यांनी प्रतिक्रिया खरं तर दिलेली आहे। भाजपच्या विजयानंतर बांगलादेशची बॉर्डर आता सुरक्षित राहणार असल्याचं सांगत ज्या लोकांनी हिंदू आणि देशाविरुद्ध भूमिका घेतली त्या लोकांना जनतेने धडा शिकवला। यापुढे केरळ, तामिळनाडू सगळीकडे भाजप पोहोचणार असा विश्वास मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला। माननीय मोदी साहेबांचं मी मनापासून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून तमाम भारतीय लोकांच्या मनामध्ये होतं की अब की बार बंगाल में होगा 200 पार, आणि ते झालेलं आहे। माननीय मोदी साहेब, माननीय अमित शाह साहेब, माननीय नितीन नवीन जी अध्यक्ष आणि त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा दिवस रात्र केलं। इकडचंही काम पाहिलं आणि प्रचारची धुरा सुद्धा केरळमध्ये, बंगालमध्ये सगळ्या गोष्टी सांभाळल्या आणि म्हणून भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्याचा विजय झालाय। मी मनापासून अभिनंदन करतो। आता पुढच्या काळात केरळ, तामिळनाडू सगळीकडे भाजपा पोहोचणार आहे। बंगाल, आसाम आणि पुदुचेरी विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या घवघवीत यशानंतर देशभरात आनंदोत्सव साजरा केला जात आहे। महाराष्ट्रातही अनेक जिल्ह्यात जल्लोष पाहायला मिळाला। मात्र याच उत्साहाच्या वातावरणात चंद्रपुरात भाजपचे 2 गट पुन्हा एकदा आमने-सामने आले होते। एका बाजूला आमदार किशोर जोरगेवार यांचा गट आणि दुसऱ्या बाजूला आमदार सुधीर खरं तर मुनगंटीवार यांचा गट आमने-सामने आल्यानं काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। 5 राज्यांचा, ज्याच्यामध्ये पश्चिम बंगाल, आसाम, पुडुचेरी, तामिळनाडू, केरला या 5 राज्याची मतमोजणी सुरू झाली आणि सकाळपासून त्यामध्ये विशेष म्हणून पश्चिम बंगाल, आसाम, पुडुचेरी या 3 राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाला प्रचंड जनसमर्थन प्राप्त झाला, बहुमत प्राप्त झाला आणि त्यामध्येही पश्चिम बंगालमध्ये पहिलीच वेळ भारतीय जनता पक्षाची सत्ता आली। तर भाजपच्या विजयाचा छत्रपती संभाजीनगरात जल्लोष साजरा करण्यात आलाय। मंत्री अतुल सावे यांचा डान्स, तर सावेकडून बंगालची भेळ खात ममता बॅनर्जी यांच्यावर टोलेबाजी देखील करण्यात आली। महाराष्ट्राबाहेर भाजपला मिळालेल्या विजयाचा आनंद छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील साजरा करण्यात आलाय। त्यावेळी मंत्री अतुल सावे यांनी कार्यकर्त्यांसोबत डान्स करत जल्लोष केलाय। विशेष म्हणजे त्यांनी बंगालची प्रतिभेळ खात ममता बॅनर्जींना हलक्या फुलक्या शैलीत टोला देखील लगावलाय। संभाजीनगरमध्ये भाजपचा जो विजय झाला, म्हणजे इतर राज्यांमध्ये जो विजय झालाय त्याचा जल्लोष छत्रपती संभाजीनगरमध्ये करण्यात येतोय। आपण या ठिकाणी पाहतोय तर या रिंगणामध्ये स्वतः मंत्री महोदय असतील, आमदार असतील, हे जल्लोष करतात। कारण यावर्षी जो विजय मिळालेला आहे, अपेक्षित जो विजय होता त्यापेक्षा जास्त यश जे आहे त्या ठिकाणी मिळालेला आहे। तर दुसरीकडे या ठिकाणी जी काही बंगालमध्ये जी वेळ खाल्ली होती तीच वेळ खाऊन या ठिकाणी देखील जल्लोष केला जातोय। तर महत्वाचं म्हणजे या ठिकाणी मंत्री अतुल सावे हे देखील जल्लोष करतायत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय त्यांची भावना आहे। काय सांगाल, जल्लोष करताय तुम्ही, मोठा विजय मिळाला। देशाचे पंतप्रधान, आमच्या सर्वांचे नेते आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात आज पश्चिम बंगाल असेल, आसाम असेल किंवा महाराष्ट्रातल्या आमच्या दोन्ही सीट असतील, या सगळ्या ठिकाणी भरघोस यश आम्हाला प्राप्त झालंय। आणि त्याचं कारण एकच आहे की जनतेचा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांवरचा विश्वास आणि त्यांनी शेवटच्या घटकापर्यंतच्या जनतेला, सगळ्या लाभार्थ्यांना पोचण्याकरता जो प्रयत्न केला आणि आज त्याच्यामुळे जनतेने जो विश्वास दाखवला, त्या विश्वासामुळेच आज आम्ही तिन्ही ठिकाणी यश प्राप्त करू शकतो। आपण दर निकालावेळी पाहतो, पेढे वाटले जातात, जल्लोष केला जातो, मात्र आता तुम्ही भेळ घेऊन आलेला आहात, नेमकं काय? झाडमुडी ही बंगालची
फेमस आहे आणि ती झालमुडी खाऊन आम्हाला आनंद व्यक्त करतोय, कारण की ही कलकत्ता बंगाल मधला झालमुडी हा अतिशय फेमस पदार्थ आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा या ठिकाणी जो क्रेज आहे, तो भाजपनं जो विजय मिळवला आहे, त्याचा क्रेज, त्याचा आनंद, त्याचा उत्सव जो आहे तो या ठिकाणी आपण पाहतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.